राम राम सूर्य, माझं नाव आहे हनुमंत आणि मी फॅमिलीपासून दूर जॉब करण्यासाठी पुण्यात राहतो. आज माझं फिक्स ठरलं होतं की मी आज चपाती भाजीच करून खातो म्हणून. तर सगळ्यात आधी तर असं प्लेटामध्ये गव्हाचं पीठ घेतलं चपात्यापुरतं काढून आणि त्याच्यामध्ये नकरसं मीठ टाकून त्या पिठाला चुरून घेतलं. जेव्हा मी चपात्या करायसाठी तवा हुडकू लागलो तेव्हा मला लक्षात आलं की माझ्याजवळ तवा तर नाहीच. तव्याच्या नावाखाली हे 92 रुपयाचा पॅन आहे जे मी डीमार्ट मधून आणलं होतं. आता चुरलेल्या पिठाचं काय करू म्हणत मी डाळीतले फळच करतो म्हणून माझ्याजवळ मोठा कुकर घेतलो. त्याच्यामध्ये तुरीची डाळ टाकून मस्त पाणी टाकून कुकर लावून घेतलो. आता मला तिखट डाळीतले फळ करायचे होते म्हणून ह्या पिठामध्ये नकरसा ओवा जिरे टाकून अजून नादर चुरून घेतलो. डाळ बी आता म्हणजे चांगली शिजली होती, तिला घोटून घेतलो. आता एका कढईमध्ये तेल टाकून असं जिरे तिक्याची फोडणी करून घेतलो. फ्रीज नसल्यामुळे माझ्या मिरच्या याच्या उसऱ्या झाल्यात. माझ्याजवळ कढीपत्ता आणि कोथिंबीर होती ते बी अशी वाळून गेली. सगळं हे ठेचलेलं लसणासही त्या फोडणीमध्ये टाकून घेतलो. आता ह्याच्यामध्ये नकरस धने पावडर, नकरस हळद, नकरस मिरचू टाकून पाणी टाकून उकळी यायला ठेवून घेतलो. हे चुरलेल्या पिठाच्या दबर दुबर चपात्या करून घेतलो आणि त्याला शंकरपाळे कापते तसे मधून कापून घेतलो. आता हे कापलेले फळ हे उकळलेल्या पाण्यामध्ये टाकलो आणि या फळायलाच आधी नादर शिजू दिलो. आता एकदा का फळ नादर शिजले की त्याच्यामध्ये आपली शिजलेली डाळ टाकून घ्यायचं आणि असं नादर ह्याला बी शिजून घ्यायचं. एकदा का फळ नादर शिजले की आता आपल्याजवळ असलेला एकमेव स्टीलच्या परातीमध्ये मी हे फळ काढून घेतलो. शेवटी असं गरमागरम फळ खायच्या आधी एकच सांगून जातो, घरचं खा आणि दाबून हाना.